सध्या आपण जिथं थांबलोय ह्याला आपण कॅथलॅब म्हणतो. समोर जे दिसतंय ते कॅथलॅब टेबल आहे. इथे पेशंटला आम्ही झोपवलं जातंय. लोकल एनेस्थेशियामध्ये पुढचे ऑपरेशन एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी किंवा पेस मेकर्स, लहान मुलांचे हार्टनं छिद्र बंद करणे, तर हे सगळं प्रोसिजर्स, हे सगळं ऑपरेशन तिथं केले जातात आणि ते स्क्रीनवर आम्ही बघतो. आता तुम्हाला हे जे स्क्रीनवर दिसतंय हे काय, हे पेशंटचं सेव्ह केलेलं एक्सरे इमेजेस आहेत, लाईव्ह एक्सरे इमेजेस. पायातून किंवा अथवा हाताच्या नसामधून जाऊन हार्टच्या नसाच्या तोंडापर्यंत गेलेलं असतो. तिथून आपण ते इंजेक्शन दिलेलं असतं. हे जे काळा कलर दिसतोय हे डाय आहे. डाय दिल्यामुळे हे नस असं काळा दिसतोय. तर आपल्याला बघतो की याच्यात कळतंय की ब्लॉकेज कुठे आहे, काय नाही. तर ह्या नसामध्ये आपण बघतो की हृदयाची उजवी बाजूची नस आहे. इथं नसाच्या खालच्या भागामध्ये अडथळा आहे, म्हणजे 100% नस बंद आहे. तिथे रक्तगाठ तयार होऊन ती नस पूर्णपणे बंद झालेली आहे. तर हे 100% नस बंद झाली आहे. तर आपल्याला हे कळालं हे अँजिओग्राफीमुळे. ते जे काळं दिसतंय ते डायचं इंजेक्शन देऊन आपण त्या नसाला पूर्णपणे बघता आलं आणि कळालं की ह्या नसामध्ये 100% ब्लॉकेज आहे, 100% रक्तगाठ तयार होऊन ब्लॉकेज झालेला आहे. त्यामुळे ते जे डाय आहे ते खालीपर्यंत नसाच्या खालच्या भागामध्ये पोहोचत नाही आणि ह्या पेशंटला ताबडतोब किंवा अर्जंट पुढचा ट्रीटमेंट म्हणजे एंजिओप्लास्टीची गरज आहे. धन्यवाद.